भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडलेले होते त्यावेळेला आता उत्तरायणाची वाट बघत होते. उत्तरायणाच्या प्रारंभाला हे पांडव सगळे त्यांना भेटायला गेले. बरोबर द्रौपदी, पांडवांचं राज्य सुरू झालेलं. भगवान श्रीकृष्ण बरोबर, द्रौपदी बरोबर आणि हे 5 भाऊ हे सगळे मिळून भीष्माचार्यांना भेटण्याकरता म्हणून गेले. तिथे गेल्यानंतर भीष्माचार्यांचा आणि युधिष्ठिराचा संवाद आहे. महाभारतामध्ये त्याला कश्चित प्रश्नावली असं म्हणतात. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारलेत काही धर्मराज युधिष्ठिराला. राज्य चांगलं करतोस ना बाबा? तुझ्या राज्यामध्ये विद्वानांना मान्यता आहे ना? मूर्खांना जास्त जवळ करत नाहीस ना? तुझ्या जगात, तुझ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना तू कामावरून काढून टाकतोस ना? जनतेमध्ये काय गरज आहे, कशाची अपेक्षा आहे याच्यावर तुझं लक्ष आहे ना? वेषांतर करून तू जनमत जाणून घेतोस ना? असे काही प्रश्न त्यांनी विचारले. त्याला कश्चित प्रश्नावली असं म्हणतात. आणि त्या प्रश्नामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी असा प्रश्न विचारला, तू अत्यंत धर्मानं न्यायनिवाडा करतोस ना? धर्मबुद्धीनं तू न्यायनिवाडा करतोस ना? असा प्रश्न धर्मराजाला विचारल्याबरोबर भीष्माचार्यांनी, ती द्रौपदी उभी होती ती एकदम हसली. द्रौपदी हसल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. एवढा गंभीर प्रसंग आहे. भीष्माचार्य आपलं प्राणार्पण करणार आहेत, भगवान समोर उभे आहेत, काहीतरी गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि एकदम द्रौपदी हसली. रसभंग होतो. आणि मग सगळेच तिच्याकडे एकदम आश्चर्याने बघायला लागले. भीम रागावला. भीमाने, कशाला हसलीस? हे काय हसण्याची जागा आहे? काय एकदम हसलीस तू? भीष्माचार्य मध्ये पड. भीष्माचार्य म्हणाले, भीमा, तिला बोलू नकोस. अरे ती द्रौपदी आहे. ज्या अर्थी ती हसली असेल त्या अर्थी त्याला काही सबळ कारण असेल. मग भीष्माचार्याने विचारलं, द्रौपदी का हसलीस? कशा करता? त्यावेळेला द्रौपदीने त्यांना सांगितलं, आज तुम्ही माझ्या नवऱ्याला त्यांचं राज्य चालू असताना असं विचारताय की धर्मानं वागतोस का म्हणून. आणि ज्या वेळेला दुःशासनाने माझ्या वस्त्राला हात घातला होता त्यावेळेला तुम्ही समोर बसला होता, त्यावेळेला धर्म सुचला नाही काय तुम्हाला? आज धर्माच्या गोष्टी तुम्ही करताय. माझ्या नवऱ्याचं राज्य चालू असताना, सगळं अलवेल असताना तुम्हाला धर्म आठवतो. आणि ज्या वेळेला माझ्या वस्त्रहरणाचा प्रसंग होता, दुःशासनाने वस्त्राला हात घातला होता, त्यावेळेला तुम्ही सभेमध्ये होता आणि त्यावेळेला धर्म सुचला नाही तुम्हाला. त्यावेळेला धर्मबुद्धी झाली नाही आणि आज धर्म आठवतो. ऐकल्यानंतर सगळे पांडवतील, द्रौपदी असं विचारत नसतात. भीष्माचार्य म्हणाले, तिचा प्रश्न चुकीचा नाहीये, तिचा प्रश्न बरोबर आहे, तिला रागवू नका. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या या 5ही पुण्यवान स्त्रियांमध्ये तिचं नाव आहे. दुसरंच नाव आहे अहिल्या, द्रौपदी. या पंचकन्या नाही आहेत. पंचकन्याम स्मरे नित्यम असं नाही येते. पंचकन्या नाही येते. याच्यापैकी कोणी कन्या नाही. आता सगळ्या विवाहित आहेत. अहिल्या गौतमाशी विवाहित आहे. द्रौपदी पांडवांबरोबर विवाहबद्ध आहे. सीता रामचंद्र प्रभूंबरोबर विवाहित आहे. याच्यातली कन्या कोण आहे? कोणी कन्या नाहीये. हे पंचकन्याम स्मरे नित्यम असा श्लोकच नाही येतो. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरेन नित्यम महापातकनाशन. पंचकम नाम असं आहे ते. 5 जणींच्या नामाचं स्मरण केल्यानंतर महापातकातून निवृत्ती होते असं आहे. हे पंचकन्नाम, त्याचं पंचकन्याम करून मोकळे झालेत असं नाही आहे ते. पंचकन नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम असं. बोलताना काय होतं, म्हणता म्हणता बऱ्याच वेळेला त्याचं अपभ्रष्ट रूप तोंडात बसतं आणि मग अर्थाशी संबंध न ठेवता आपण म्हणत राहतो. असं दुर्दैवाने होत राहतं. बऱ्याच वेळेला असं घडतं. ठीक आहे, पण त्याच्यात काही दोष आहे अशातला भाग नाही, पण त्याची कधीतरी स्पष्ट रूपाने जाणीव करून घेतली पाहिजे. भीष्माचार्यांनी सांगितलं त्या द्रौपदीला बोलू नका, तिचा प्रश्न बरोबर आहे. आणि मग भीष्माचार्यांनी त्याला उत्तर दिलं की तुझं म्हणणं बरोबर आहे. दुःशासनाने तुझ्या वस्त्राला हात घातला त्यावेळेला मी त्या सभेमध्ये होतो, पण मी विरोध केला नाही. आज मी धर्माची भाषा करतोय. याला कारण आहे. काय कारण आहे? त्याच्यातलं एक कारण देताना त्यांनी हे कारण दिलं,
महाभारताच्या टीकेमध्ये सुद्धा याचा विचार चांगल्या पद्धतीनं बोलून दाखवलाय. त्याचं एक कारण देताना त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खात होतो, त्यामुळे मला धर्मबुद्धी झाली नाही. आणि अर्जुनाने मारलेल्या बाणातून त्या अन्नापासून बनलेलं सगळं रक्त निघून गेलंय, त्यामुळे मला आता धर्माचं स्मरण होत आहे. अन्नाचा परिणाम आपल्या धर्मबुद्धीवर होतो, आपल्या सत्वशीलतेवर होतो. याच्याकरता अन्न मर्यादित असावं आणि अन्न सात्विक असावं आणि अन्न कष्टातून आलेलं असावं. ते मर्यादित असावं आणि कष्टातून मिळालेलं असावं, याची अपेक्षा आहे. किती अन्न आहे, किती अन्नाचं सेवन करावं याला धरबंध नाहीये काही. पण आयुर्वेदाने आपल्याला काही विभाग करून दिलेत. आपल्या पोटाचे 4 विभाग करा, त्याच्यातला 1 विभाग 2 विभाग अन्नाने भरा, 1 विभाग पाण्याकरता ठेवा आणि 1 विभाग वायू करता विचरणाकरता म्हणून मोकळा ठेवा, हे सांगितलंच आहे ना आपल्याला. आकंठ जेवू नका. किती जेवायचं? तोंडातून बोट घातलं तर बोटाला भाजी भाकरी लागावी इतकं कुठे जेवायचं असतं काय? इतकं जेवण आहे थोडं. आपल्याकडे काय आहे, आता कुणाकडे जेवायला गेलं ना की लोक म्हणतात सावकाश जेवा. हे सावकाश जेवा म्हणजे काय असतं? म्हणजे निवांत जेवा असं नाही आहे. सावकाश जेवा म्हणजे अवकाश, थोडा पोटामध्ये अवकाश ठेवून जेवा. फुकट मिळालंय म्हणून भरून घेऊ नका, असा त्याचा अर्थ खरा म्हणजे अभिप्रेत असतो की सावकाश जेवा. सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे काय? अवकाश, थोडा अवकाश ठेवा पोटामध्ये, थोडी जागा रिकामी राहू द्या, असा त्याचा अर्थ अभिप्रेत असतो सांगणाऱ्याला. आता पुढच्या वेळेला जेव्हा कोणी तुम्हाला सावकाश जेव्हा म्हणेल ना, तेव्हा मग हे डोक्यात ठेवा. किती आयुर्वेदाने तर फार चांगलं सांगितलं, सोप्या भाषेमध्ये सांगितलं. सुश्रुतांनी हा विचार बोलून दाखवला. आयुर्वेदाने काय, किती जेवावं माणसाने? आयुर्वेदाने असा नियम सांगितला, माणसाने तेवढंच जेवावं की जेवण झाल्यावर पुन्हा जेवायला बसवलं तर तेवढंच जेवता यावं. ऐका, किती जेवावं माणसाने, किती जेवावं, फार चांगला नियम आहे, लक्षात घेण्यासारखा आहे. माणसाने तेवढंच जेवावं की जेवण झाल्याबरोबर जेवायला बसवलं तर तेवढंच जेवता यावं. म्हणजे किती जेवा? म्हणजे निम्मच जेवा, भरपूर भरून घेऊ नका, असा त्याचा अर्थ आहे. निम्मच जेवा. का बाबा? कारण तेवढ्याचीच प्राणरक्षणाला आवश्यकता असते. आम्ही अधिकाधिक अन्नाचं सेवन करू, त्याच्यातून काय होईल? त्या अधिक झालेल्या अन्नाचं पचन होणार नाही, त्याची परिणती आणखीन चरबीमध्ये होईल, त्याच्यातून ती जाडी वाढत जाईल, त्याच्यातून आमकं होईल, त्याच्यातून मग रक्तदाब वाढत जाईल, मग त्याच्यातून मधुमेह होईल, मग त्याच्यातून अमुक होईल, मग तमुक होईल, मग प्राण जाईल. याच्या पलीकडे काय होणार आहे? म्हणजे ज्या अन्नाची आवश्यकता प्राणरक्षणा करता आहे तेच अन्न आम्हाला प्राणनाशा करता कारण ठरत आहे. अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी असं म्हणतातच की नाही? अन्न तारणारही आहे, अन्न मारणारही आहे आणि अन्न नाना पद्धतीचे विकार निर्माण करणारही आहे.